दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष माननीय नामदार श्री ओम प्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार नंदुरबार येथील शासकीय विश्रामगृहात संघटनेची महत्त्वाची सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेमध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिंदे यांच्या हस्ते विविध पदांवर नियुक्ती करत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली। यामध्ये तळोदा तालुका अध्यक्ष सचिन अशोक लोहार, जिल्हा सचिव रवींद्र माळी, जिल्हा सल्लागार राजेंद्र माळी यांची नियुक्ती करण्यात आली। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिंदे यांच्यासह उपजिल्हाध्यक्ष साहेबराव कोळी, कार्याध्यक्ष नामदेव माळी, नंदुरबार तालुका अध्यक्ष चंद्रकांत माळी तसेच मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव व संघटनेचे सभासद उपस्थित होते। सभेमध्ये संघटनेच्या आगामी वाटचालीबाबत चर्चा करण्यात आली। दिव्यांगांच्या हक्कांसाठी, न्यायासाठी व सामाजिक सन्मानासाठी संघटना अधिक जोमाने काम करणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना उपस्थित मान्यवरांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी।